नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच सनई चौघडे ही सिरियल आपल्या लाडक्या झी मराठीवर आपल्याला भेटायला येत आहे. त्यातीलच काही गोड कलाकार आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघे? खूप छान वाटतंय. आणि तू सेलिब्रिटी बनवलास आम्हाला सेलिब्रिटी प्रमोटर आणि तू आम्हाला प्रमोट पण करणार. त्यामुळे मला सेलिब्रिटी प्रमोटर हे नावच खूप आवडलंय. थँक्यू सो मच. आणि जसे तुम्ही बोललात की एकदम असे एक्साइटेड आहात, ते बघाशी पण बघितलं. आणि ताई, सगळ्यात पहिले तुझ्याकडे येईन. येस प्लीज. येस, की ह्या ह्याच्यात तू एक आई आहेस, अशी एक गृहिणी जिला बोलतो ना मुलींच्या लग्नाचं ते स्वप्न आहे. जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? कारण काहीतरी वेगळं आहे, राईट? हो, खूप वेगळं आहे. ह्याच्या आधी मी एकदाच आई केली आहे टाइमपास मध्ये, प्राजूची आई. दगडू आणि प्राजू मध्ये प्राजूची आई होते. आणि तेव्हा मी जस्ट आई पण माझा अनुभवत होते. म्हणजे इरा 2 वर्षाची होती, त्यामुळे कदाचित तेव्हा मी प्राजक्ता बरोबरची आई आणि आता 13 वर्षाची ती झाल्यानंतरची आई, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. सो आता मी तिची मैत्रीण झाले. जेव्हा मी प्राजक्ता करत होते तेव्हा मला फक्त काळजी वाहू आई होती. आता तसं नाही झालंय. टेन्शन घेणारी होती. बाबांच्या समोर ही कशी बोलणार, मी कसं तिला पुढे जाऊ, कारण ते मीही बघितलंय स्वतः. पण आणि ही आई बघ ना, किती कॉन्ट्रास्ट आहे. की तिला माहितीये ती क्वीन आहे घरातली, तिच्या हातात आहे सगळं घर आणि तिला ते असं सगळं जपून ठेवायचंय. सगळ्यांना आपल्या मुलींना छान संस्कार द्यायचे आहेत. आपलं ती परत ही कुठेही डिपेंडंट नाहीये. तिचा स्वतःचा बिझनेस आहे. ती निगुतीनी संसार करते. माझ्या आईचा शब्द आहे हा, निगुतीनी संसार करावा. माझी आई असं नेहमी म्हणते, आणि एक वाक्य पण आहे मला याच्यामध्ये, की आपल्यामुळे ना कधी भांडण वाढलं नाही पाहिजे, तर ते कमी झालं पाहिजे. सो तुम्ही काय बोलताय हे ती मुलींना सांगते. ते मला इतकं आवडतं की मी तेच करत असते घरात. फक्त आम्ही वेगळ्या भाषेत बोलतो तिकडे, आणि इथे हिची लालबाग परळ भाषा आहे. पूर्ण मुंबई स्टाईल. अरे धमाल धमाल. मला तर यांनी थोडस मालवणी पण शिकवलंय. या सगळ्या फटको देते तुला तू का देतो ना. आमची भाषाच तशी गोड आहे. पण मी शिकतीये शिक या भूमिकेसाठी. येस. आणि मी तुला विचार की तुला पण एक मुलगी आहे बरोबर इरा, तू आता जस्ट बोललीस. ह्याच्यात मी ऐकलं की तुला पण एक मुलगी आहे. सो ती आई म्हणजे मेघना ताई जी आई आहे, आणि ह्याच्यात सो असं काय फरक आहे? काय तुला वेगळं असं टॅकल करावं लागलं या रोल साठी? फार नाही करायला लागली, पण माझी मुलगी खूपच गुडगल आहे अगं इरा. म्हणजे आमच्यामध्ये आई कोण मुलगी कोण इतकं फरक वाटावा एवढी आहे. आणि या माझ्या मुलगी खूप मस्तीखोर आहेत. सो या मुली खूप म्हणजे नॉटी दाखवल्या आणि फुल ऑफ लाईफ दाखवलंय. माझी मुलगी खूप जास्त गुडगल आहे, त्यामुळे एकदम शांत आहे. आणि पुस्तक वाचन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. तिला सोशल मीडिया किंवा याचा काही गंध नाही. आणि स्पोर्ट्स, आणि म्हणजे ती अशी एकदमच गुडी गुडी मुलगी आहे. आणि इथे या मुलींना मला सतत काहीतरी सांगायचं असतं. सो पमा आणि मेघनामध्ये थोडासा फरक आहे, पण मला असं वाटतं हळूहळू मी ते आता 15 दिवस झालेत, त्यामुळे आम्ही हळूहळू आता थोडंसं घडतंय, पण छान होईल सगळं. येस, आणि डेफिनेटली छान होणार. ऑल द बेस्ट त्यासाठी. दादा, तुमच्याकडे येईल की हे आधी तर आम्ही तुमचं ते रात्रीचा खेळ चालले दत्ताचा कॅरेक्टर तर खरंच गाजलं होतं. कारण ते बोलतो ना असं अट्रॅक्शन कसं बोलू शकतो आपण, नाही आता दत्ता हे करणार आहे बोलतो ना, पाठी एक असं एक्साइटमेंट असायची तेव्हा सगळ्यांना. तशी यावेळेस जेव्हा हे कॅरेक्टर आलं तुमच्याकडे बाबांचं, राईट, एक बीएसटी मधला आय थिंक तू ड्रायव्हर तुम्ही बोललात, कंडक्टर आहे, राईट, आणि ते तसं मग मिडल क्लास फॅमिली, तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होती की दत्तापासून हे टोटली वेगळं होतं? हो, तुम्ही हे कसं टाकाल किंवा जेव्हा हे कॅरेक्टर आलं तेव्हा ती थॉट प्रोसेस काय होती तुमची? ज्यावेळेस मला फोन मध्ये सांगितलं की असं असं कॅरेक्टर आहे, तर त्याच वेळेस की दत्ता नाही हा पूर्ण वेगळा आहे. आणि दत्ताच्या अपोजिट आहे. म्हणजे प्रेमळ बाबा आहे, नवरा प्रेमळ आहे, घर सांभाळणार आहे, जबाबदारी आहे, पण ते दाखवायची नाहीये. त्याला डोक्यात टेन्शन नाही दाखवायचं. दत्त सतत टेन्शन मध्ये असायचं, काय होणार वगैरे. पण हा पूर्ण वेगळा आहे. पण आमचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी पूर्ण विश्वास ठेवून मला फोन केला होता की तू करूच शकतोस आणि तूच करणार. म्हणजे ठीक आहे, तुमचा एवढा विश्वास तर मला काहीच हरकत नाहीये. आणि सध्या ते सांगतील त्या पद्धतीने मी चाललोय, त्या लाईनवर आम्ही चाललोय सगळेच. आम्ही आता चाचपण असतं ना, ते चाललंय. आणि माझे बाबा माझे मित्र होते, त्यामुळं तेही थोडस आहे की माझ्या बहिणीसोबत माझ्यासोबत कसं मित्रासारखं वागायचे. ते पोलीस मध्ये होते. पोलीस म्हणलं की आपण जरासं घाबरतो, पण तरी ते इतके बाबांचा वेगळा धाक असतो. हा, त्यामुळे ते बाबा माझे खूप म्हणजे मित्रासारखे होते.
कुठल्याही गोष्टीचा. त्यामुळे बाबाही माझ्यामध्ये थोडंसं मी त्यांना फॉलो करतोय. बरं, आज एक बाबाचा रोल करताय तेही 4 मुलींचा, बरोबर? तर ती अशी एक वेगळी जबाबदारी वाटते का? वेगळं असं असतं ना की आज हो हो, वाटते कारण बाबा दिसायलाही पाहिजे 4 मुलींचा. नाही, तसं नाही, ते तर आहे, बाबा दिसायलाही पाहिजे, पण एखादी मुलगी म्हटली की बापावरती एक वेगळी जबाबदारी हो असते. हो, नाही आहे. भले तो कॅरेक्टर मध्ये असू दे किंवा इन रिअल लाईफ असू दे, म्हणजे रील किंवा रिअल लाईफ दोन्ही असू दे, एक वेगळी जबाबदारी असते. असतेच ना. राईट. त्याबद्दल दादा काय सांगाल? कारण एक जबाबदारी म्हणा किंवा ते कॅरेक्टर मध्ये असलेली जबाबदारी म्हणा, एक बोलताना वेगळं हे असतं आपलं. नाही, जबाबदारी आहे की 4 मुली आहेत आणि ही जेवढं दाखवते टेन्शन लग्नाचं मला आहे, आतमध्ये आहे, पण मी असं बाहेरून नाही दाखवत. होईल ना यार, बघू ना, हो, काय हो. तू कशाला एवढं तू काळजी करू, मी बघतो काय ते. बरोबर. मी बघतो, होईल काहीतरी. स्वामी आहेत ना, तू नको टेन्शन घेऊ. स्वामी आणि बरोबर. हिचं सतत नाही लग्न झाल्यावर अगं राहू ग, बघू माझ्या पोरी काय त्याच्या नाहीयेत, बरोबर. चांगल्याच घरात जाणार त्या. हा असा तो बाबा आहे. आणि त्या प्रत्येक बाबाला तो कॉन्फिडन्स Confidence असतो. माझी मुलगी चांगल्याच घरात. चांगल्याच घरात जाणार आणि चांगलंच होणार तिचं, हा कॉन्फिडन्स आहे. त्याला जबाबदारी नाही आहे का, तर आहे, पण तो दाखवत दाखवत नाही. आणि ते कोणताच बाबा नाही दाखवत तसं. मी जर दाखवतो ते सगळेच करून पडतील, तर ते मला होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आहे, त्यालाही जबाबदारीची जाण आहे, सगळं आहे, पण तो दाखवत नाही. आणि पोरी चांगल्या असल्यामुळे त्याला ते टेन्शन नाहीये. आपल्या मुली हा, गुणाच्या कारण आहेत, ते ते काही कुठेही आत्ताही ते आम्हाला हातभार लावतात, नाही. त्यामुळे ती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आज एवढे दिवस एकत्र शूट करताय, तुमच्या 4 मुली असू दे किंवा तुम्ही दोघं, असे 6 जण, तर त्याच्या त्या केमिस्ट्री बद्दल काय सांगाल? दोघं पण अरे हा फेवरेट आहे मुलींचा, पप्पा 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 चालू असतात. सगळ्या सटक्यात चिकटतात आणि पप्पा पप्पा आणि त्यांचा फुल टाइमपास चालू असतो. माझ्या बरोबर तर चांगलं त्यांचं ट्युनिंग आहे, पण मी मोर लाईक त्यांची आई आणि ताई टाइप्स आहे. पण हा त्यांचा फ्रेंड कम पप्पा आणि पप्पा पप्पा सगळा वेळ. सांग. खूप हे झाले म्हणजे माझी मजा पण करतात त्या, पप्पा वगैरे असं तसं काही, पण फार ट्युनिंग चांगलं झालं. फार गोड पोरी आहेत, सगळ्यांचे पहिल्यांदा कामं करतायत, पण तेवढ्या हे पण आहेत टार्गट पण तेवढ्याच गोड पण आहेत. त्यामुळे खूप चांगलं ट्युनिंग जमलेलं आहे. आणि जसा मेघनाताई म्हणले की पप्पा पप्पा करतात, दिसलो की मध्ये अंगावरच पप्पा वगैरे असं करून ओरडत येतात, ते मला फार भारी वाटतं. आणि मी तुला आमच्या घरी बोलवतेय स्वामी कृपामध्ये, कारण तू नक्की. पण स्वामी भक्त आहेस, तुम्ही नक्की. प्रसाद करतेस जसा पमा नक्की, करते. नक्की, तर तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुम्हाला आमचा मठ नक्की दाखवू. नक्की नक्की दाखव. नक्की येणार मी, आणि आपण असंच भेटत राहू. खरंच खूप छान वाटलं Thank you. तुमच्यासोबत गप्पा मारून. आपण पुन्हा भेटू. 28 तारखेलाच आपण भेटू. 28 Yes. तू बोललीस ताई, आपण नक्की भेटूया. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सनई चौघडे 16 मार्च पासून येते 8:30 वाजता रात्री झी मराठीवरती. नक्की बघा आणि आम्हाला ही आमची कट 16 मार्च पासून 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता झी मराठीवरती बघायला विसरू नका नवी मालिका सनई चौघडे. धन्यवाद. थँक्यू सो मच, and ऑल द बेस्ट. थँक्यू.